नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WRD 2023 या परीक्षेसाठी आपण फॉर्म जर भरला असेल तर आपल्याला माहिती आहे की टोटल 7 परिमंडळामध्ये 14 संवर्ग आणि 4497 जागा आहे। त्या अनुषंगाने या एक्झाममधून निवड पद्धती किंवा कट ऑफ कसा लागणार, एकतर सेपरेट लागणार आहे म्हणजे परिमंडळानुसार किंवा प्रत्येक पोस्टनुसार किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकत्र लागणार आहे। सो याच्याबद्दल थोडक्यात माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की यातनंही तुम्हाला ही माहिती प्रॉपर मिळेल। बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीकडनं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे। फक्त 1999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे। 8 नोव्हेंबरपासून ही बॅच चालू झालेली आहे। पूर्ण नॉन टेक्निकलचा सिलेबस, 14 संवर्गाला उपयोगात येणारा सिलेबस आहे। मी कुठे बॅच केली असेल, कुठे झाला असेल अभ्यास करून, तरी पण तुम्हाला लावायला पाहिजे असं मी तुम्हाला सजेस्ट करेल, कारण यातनं TCS पॅटर्ननी शिकवणारे पूर्ण फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहे। मी स्वतः यामध्ये तुम्हाला मेंटोरिंग करत आहे। ही बॅच कुठे मिळेल तुम्हाला? इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा या नंबरला आपण कॉल करू शकतात। सो आपण बघूया मुख्य मुद्दा। बघा, यामध्ये निवड पद्धती कशी आणि कट ऑफ कसं लागणार हे आपण बघतोय। तुम्हाला माहिती परीक्षा ऑनलाईन आहे, CBT पॅटर्नमध्ये आहे। प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही जर बघितला तर तुम्हाला इंटरव्ह्यू इथे नसणारे, मुलाखत इथे नाही आहे। मग तुमची डायरेक्ट एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन आहे, म्हणजे 200 मार्कांवरती डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। मग कसं असणार सिलेक्शन? बघा, 4 पदं आहेत, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, हे 3 पदं। ह्या 3 पदांसाठी काय एकत्रित परीक्षा होणार आहे, म्हणजे तुमची 200 मार्कांची नॉन टेक्निकलची एकत्रित परीक्षा होणार आहे। सदर पदासाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे, त्याला तुम्हाला काय करायचं आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे, तुम्ही दिला पण असेल। सदर पदांसाठी अर्ज सादर करताना प्रथम परिमंडळाची निवड करून सदर पदांच्या निवडीचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल। उमेदवाराने दिलेला प्राधान्यक्रम, उमेदवारास मिळालेले गुण, उपलब्ध पदे विचारात घेऊन गुणवत्ता यादी व निवड हे तयार करण्यात येईल। उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार प्रथम प्राधान्यामध्ये उमेदवाराची निवड झाल्यास त्याचे नाव प्रथम प्राधान्याच्या गुणवत्ता यादी व निवड यादीमध्येच येईल। उर्वरित प्राधान्य पदाच्या गुणवत्ता यादी व निवड सूचीमध्ये समावेश होणार नाही। हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। सपोज एखाद्याने पहिला प्रेफरन्स दिला आहे कालवा निरीक्षकसाठी, दुसरा प्रेफरन्स दिला आहे त्यांनी मोजणीदारसाठी, आणि तिसरा प्रेफरन्स दिला आहे दप्तर कारकूनसाठी। जर तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये इथे जर सिलेक्शन झालं तर तुमचं इथे नाव येणारच नाही, हेच तुमचं फायनल असेल, परत येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तथापि सदर पदांसाठीची प्रतीक्षा निवड सूची सामायिक असेल, म्हणजे एक सामायिक निवड सूची असेल आणि त्या निवड सूचीमध्ये फॉर एक्झाम्पल ए नावाचा व्यक्ती आहे आणि याचं सिलेक्शन झालं आहे कालवा निरीक्षकसाठी, त्याचं नाव परत येणारच नाही आहे। सपोज बी नावाचा विद्यार्थी सिलेक्शन झालं आहे मोजणीदारसाठी, अशी सामायिक लिस्ट असणार आहे, वेगळी राहणार नाही। पुढचा मुद्दा याच्यात बघा, चौथं जे पद आहे निम्न श्रेणी लघुलेखाची लेखी परीक्षा 120 मार्कांची आहे आणि लेखी परीक्षेत किमान 50% मार्क पाडायचे। आता तुम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्याच एक्झाममध्ये 14 संवर्गाच्या एक्झाममध्ये तुम्हाला जेवढे पेपर द्यायचे प्रत्येकी 50% मार्क पडले तरच तुमचा मेरिटसाठी विचार केला जातो, अन्यथा केला जात नाही। मग इथे 50% मार्क पडले तरच त्या उमेदवाराची 80 गुणांची लघु टंकलेखन चाचणी होणारे पात्र होणार तो, आणि मग अशी एकूण 200 मार्कांची एकूण लिस्ट लागेल आणि त्यानुसारचं सिलेक्शन होणार आहे। लघु टंकलेखन चाचणीसाठीचा परीक्षा दिनांक ठिकाण स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणार आहे, ऑनलाईन करण्यात येणार आहे, आणि दोघांचे मार्क म्हणजे 200 मार्कांवरतीच याचं फायनल मेरिट लागणार आहे। त्यानंतर आता बघा, इथे तुम्हाला दिलंय उमेदवारांची निवड सूची तयार करताना एक GR आहे गव्हर्नमेंटचा, ज्या GR नुसार ही कारवाई करण्यात येणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, शासन निर्णयानुसार तुम्हाला एकूण गुणांच्या 50% मार्क प्रत्येक संवर्गाच्या पेपरला पडलेच पाहिजे। हा एक GR आहे, तो सांगतो 50% म्हणजे 90 मार्क असेल तरच तुमचा मेरिटसाठी निवड यादीमध्ये विचार केला जाईल, अन्यथा केला जाणार नाही। परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन त्याचा एक निर्णय आहे, त्याचा एक GR आहे, त्यानुसार तो निर्णय घेतला जाईल। पण अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे, या पदासाठी भूवैज्ञानिक सहाय्यकाच्या पदासाठी उमेदवारांना समान गुण असल्यास त्या उमेदवारास भूगर्भमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल। तसेच कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पदासाठी कृषी शाखेतील पदविकाधारकास प्रथम प्राधान्य देण्यात येईल। समान गुण जर पडले तर ह्या 2 पदांसाठी अनुभव आणि तुमची असणारी डिग्री ही विचारात घेतली जाणार आहे, त्यानुसार प्राधान्यक्रम असेल, हे लक्षात घ्या। ह्या पदासाठी तुमचं शिक्षण ते असावं असं नाही आहे, पण त्यांना प्राधान्य
देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, ही परीक्षा कम्प्युटर बेस आहे, म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रोसेस तुमची होणार आहे. वेगवेगळ्या सत्रांमध्ये ही एक्झाम होणार आहे, TCS कंपनीकडून होणार आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच तुमची फायनल मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे, इथून पाठीमागे आपण त्याची थोडक्यात हिस्ट्री आपण पाहिली. आता बघा, एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेण्याचे आयोजित आहे, एक मुद्दा लक्षात घ्या. म्हणून तर मी त्यांनी सांगितलेलं आहे की एका पदासाठी एकाच परिमंडळातून तुम्ही फॉर्म भरा. अनेक परिमंडळातून एकाच पदासाठी फॉर्म जर भराल तर पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस एक्झाम होण्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं एका पदासाठी एकच परिमंडळ निवडा. दुसरं, यास्तव एका उमेदवाराने एकाच संवर्गासाठी एकाच परिमंडळात इतर संवर्गासाठी अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच परिमंडळात अर्ज भरण्यात यावा. त्यांनी हे पण सांगितलं, शक्यतो सांगितले ऑप्शन आहे तुमच्याकडे. सपोज मी दप्तर कारकूनसाठी जर नाशिक परिमंडळातून फॉर्म भरला तर नाशिकमधूनच तुम्ही इतर पदांसाठी पण फॉर्म भरा, अन्यथा वेगळ्या परिमंडळात पण फॉर्म भरू शकतात. पण दप्तर कारकूनसाठी तुम्ही नाशिकमध्ये भरला तर इतर परिमंडळात दप्तर कारकून म्हणून फॉर्म भरू शकत नाही, किंवा भरला तर तुम्हाला एकाच वेळेस एक्झाम आली तर एक्झामला हजर राहता येणार नाही. त्यानंतर सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरून एकत्रितरित्या राबवली जात असली तरी सदर संबंधित संवर्गाची गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करताना त्या परिमंडळामध्ये भरावयाच्या पदांचा विचार करून प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाईल. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या, जो आपण इथे बघतोय. काय, प्रत्येक परिमंडळाची सेपरेट मेरिट लिस्ट लागणार आहे, एकत्र लागणार नाही. हा पण एक मुद्दा लक्षात घ्या. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या परिमंडळाकरिताच विचारार्थ घेतले जातील. तुम्ही ज्या परिमंडळातून फॉर्म भरलाय त्या परिमंडळातल्या मेरिट लिस्टसाठीच तुमचे गुण विचारात घेतले जातील. इतर परिमंडळामध्ये तुमचा विचार केला जाणार नाही. एखादा विद्यार्थी म्हणू शकतो की मला जास्त मार्क आहे सर, येथे सिलेक्ट झालो नाही, पण अमरावतीची मेरिट लिस्ट कमी लागली, तिकडे सिलेक्शन होऊ शकतं का? नाही, त्याच परिमंडळात तुमचा विचार केला जाईल, कुठे बाकी विचार केला जाणार नाही. अन्य परिमंडळातील गुणवत्ता यादीशी व निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. डायरेक्ट त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे, उमेदवाराची ज्या परिमंडळाच्या निवड सूचीमध्ये निवड जाहीर केली आहे अशा पात्र उमेदवारांना संबंधित परिमंडळ हेच नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 7 परिमंडळ आहेत, 7 परिमंडळामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत, त्याची पण लिस्ट त्यांनी टाकलेली आहे. सो तुमची निवड ज्या परिमंडळात झाली त्याच परिमंडळातील जिल्ह्यांमध्ये तुमचं कार्यक्षेत्र आहे, बाकी ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकत नाही, बदली होऊ शकत नाही. उमेदवार आवश्यक ती पात्रता पूर्ण करतील त्यांना कागदपत्रे पडताळणी अंती नियुक्तीपत्र देण्यात येईल. साधं लॉजिक त्यांनी सांगितलेलं आहे. सो हा मुद्दा नीट लक्षात घ्या. कट ऑफ हा परिमंडळानुसारच लागणार आहे. प्रत्येक परिमंडळाचे वेगळे कट ऑफ, प्रत्येक परिमंडळाच्या पदानुसार, पदांचा विचार करून प्रत्येक पदाचा परिमंडळानुसार सेपरेट कट ऑफ लावण्यात येणार आहे. ओके, सो मी तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. जाता परत एकदा हक्काने सांगतो तुम्हाला, रिस्क घेऊ नका. ह्या वर्षातली सरळ सेवेची शेवटची संधी तुमच्यासाठी आहे. 1999 रुपयाची इग्नाइट अकॅडमीची बॅच तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये सक्सेस मिळवून दिली. यात काही शंकाच नाही. पूर्ण TCS पॅटर्ननी शिकवणारी टीम आहे. ही टीम तुम्हाला TCS आत्तापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या सगळ्यांचे पॅटर्न तुम्ही चेक करा, सगळे डेमो लेक्चर तुम्ही चेक करा. प्रॉपर आपण त्यानुसारच विद्यार्थ्यांना शिकवत असतो. सो लगेच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा किंवा ह्या नंबरला कॉल करा. आणि जे पुस्तक आहे इग्नाइट अकॅडमीचे TCS पॅटर्नसाठी प्रसिद्ध आहे ते 4600+ प्रश्नांसहित स्पष्टीकरणासहित असणारे पुस्तक आहे. डायरेक्ट तुम्ही इथे परचेस करू शकता, ज्यामध्ये नॉन टेक्निकलचे सगळे सब्जेक्ट कव्हर केलेत. 4600 प्रश्न TCSचे घेतलेले आहे. आणि ज्यांनी CEAचा अर्ज भरला असेल त्यांनी हे पुस्तक अवश्य घ्यायला हरकत नाही. 1700+ क्वेश्चन असणार हे पुस्तक आहे. काही शंका वाटली तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. तुर्तास मी इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.